साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये हरवून जी फायनल जिंकली, त्या फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेचे हे 3 जण अव्हेंजर्स ठरले. साऊथ आफ्रिकेच्या या 3 अव्हेंजर्समुळे साऊथ आफ्रिका पहिल्यांदा आयसीसीची ट्रॉफी जिंकू शकली. यातला सगळ्यात पहिला अव्हेंजर म्हणजे कॅप्टन साऊथ आफ्रिका टेम्बा बौमा, लॉर्ड बौमा. बौमा पहिला साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन ठरला, ज्याच्या कॅप्टन्सीमध्ये साऊथ आफ्रिकेने पहिल्यांदा आयसीसीची ट्रॉफी जिंकली. या फायनलच्या मॅचमध्ये बौमाने पहिल्या इनिंग्समध्ये 36 रन स्कोर केले आणि सेकंड इनिंगमध्ये 66 रन स्कोर केले. त्यांचा दुसरा अव्हेंजर ठरला आयन मॅक्रम म्हणजेच एडन मॅक्रम. एडन मॅक्रमने सेकंड इनिंगमध्ये 136 रन स्कोर केले. 136 रन्स. त्याने जे 136 रन स्कोर केले त्याच्यामुळे साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलियाने जे 282चं टार्गेट दिलं होतं ते 282चं अशक्य टार्गेट चेस करू शकली. आणि त्यांचा तिसरा अव्हेंजर ठरला सुपर रबाडा, कगिसो रबाडा. कगिसो रबाडाने या मॅचमध्ये 9 विकेट्स घेतल्या. 9 विकेट्स. पहिल्या इनिंग्समध्ये त्याने 5 विकेट्स घेतल्या, 5 विकेट्स, आणि दुसऱ्या इनिंग्समध्ये त्याने 4 विकेट्स घेतल्या. असे हे साऊथ आफ्रिकेचे 3 अव्हेंजर्स, ज्या 3 अव्हेंजर्सनी साऊथ आफ्रिकेला पहिल्यांदाच आयसीसीची ट्रॉफी जिंकून दिली.